शिवा कुठे आहे? ठीक आहे, बाथरूम मध्ये. बरं, खरंच काही प्रॉब्लेम नाहीये ना? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, मी आहे. काय लागलं तर सांग. सांगतो ना, सांगतो. झोपा आता. हो, गुड नाईट. गुड नाईट. लव यू सिस्टर. प्लीज बाई, मी मला माफ कर. हा काय? अरे आशू, नाही काय नाही. झोप. मला सीताईला आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणूया आपण. उद्या सकाळी म्हणायचं का आय लव्ह यू? आता काही गरज नाही. मला आवडते सीताई. झोपली सीताई आता. तू नेहमी असंच करतो मी बाबा. कसं करतो? शांत, आधी शांत. मी कसं करतो? तू काही करतो का माझ्यासाठी? म्हणजे मला आता भूक लागले, माझ्यासाठी नूडल्स कर जा. मला नूडल्स येत नाहीत करता. तू झोप आता. मी नाही, मला खरंच नूडल्स पाहिजे. तू आण जाऊन जा मला. शिवा तू प्लीज झोप आता. मला नाही येत नूडल्स करता. झोप. कसं आहेस रे? मी तुझ्यासाठी एवढं दिंड केलं होतं, ते प्रसाद केला होता, खायला रोज करते, स्वयंपाक शिकले मी एवढी साडी पण तुझ्यासाठी नेसते, पण तू काहीच नाही करणार बोलतो. तुला साधे नूडल्स होत नाही. बॅड मित्र आहे. आम्ही आहे, बॅड आहे. ओके, तू गुड आहेस. तू ड्रंक आहेस आता. तू झोप. मी नाही झोपणार. तू नाही देणार आहे करून मी माझं ए, तू करून बस 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 बस. मी जातोय पण तू इथेच बसायचं, हालायचं नाहीस. कळलं? एक मिनिट. काय? तू नूडल्स करणार माझ्यासाठी? हो, मी करणार तुझ्यासाठी नूडल्स. मग तू माझा गुड मित्र आहे. तूच माझा मित्र आणि तूच माझा आजा. ओके, ऐक आता इथे बस. बस इथे शांतपणे बस. बस. हा? मी आलोच. लवकर आण मला. शांत बस. शांत बस. आपण गेम खेळूया. शांत बसायचं. शांत बस. थँक्यू. काय करतोयस? तर काय मी जेवण बनवतोय. मी नूडल्स करतोय. आता? अरे वाजलेत किती? रात्र झालीये खूप. मला भूक लागली होती ना, म्हणून मी करतोय. बाकी काही नाही. पण मग तू का बनवतोयस? म्हणजे नाही, तुझी बायको कुठे? शिवा आता अवस्थेत नाहीये काही करायच्या. आशू, आशू कुठे? आशू, थोडं पाणी पाहिजे मला आता. आशू, मला पाणी पाहिजे. पाणी पाहिजे होतं ते हे काम मध्ये आहे. मध्ये कोणी ठेवतं का? ठेवलंय मला सगळं. अरे पाणी इथेच आहे पाणी. अरे सॉरी, तुला लागलं नाही ना? सॉरी. झोपली ती.
झोपलीये? माझ्या भावाची ही अवस्था करून ती झोपलीये का? नाही, थांब तू इथेच. आत्ताच्या आत्ता तिला हाताला धरून इकडे आणते. ए ऐक, कुठे चाललीस? थांब. झाल्यात नूडल्स. आता झाले की मी खाणार आणि झोपणार. ठीक आहे, तसंही मी पाणीच प्यायला आले होते. झोप तू, लगेच झोप. ठीक आहे, गुड नाईट. गुड नाईट कसलं? काय? म्हणजे आता सकाळ झाली ना ऑलमोस्ट, म्हणून गुड नाईट कसलं? अच्छा, मला वाटलं. नाही, काही नाही. छे, तर इथे सॉरी, इथे तर पाणी आहे. इथून तर मी पडून जाईन. नको. ठीक आहे, खाऊन लवकर झोप तू. अरे बापरे, खूप. आऊच! पाणी कुठल्या मूर्खाने सांडवून ठेवलं इथे? माझी कंबर. इश! कोणी बघितलं नाही ना? या घरात ना सगळी मूर्ख माणसं राहतात. धडपडते नसते. बरं झालं. बापरे, काय बेकार धडपडते. बोलले होते नको. मस्त. सॉरी, तर मला खूप भूक लागली. मी जाते. ऐक 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 ऐक. तू 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 बाहेर का आलीस? मी तुला सांगितलं होतं आत थांब. अरे मला भूक लागली आहे ना. हळू बोल, शांत बस. हळू बोल, हळू बोल. मी हळू बोलते, तू हळू बोल. हळू बोलतोय. हळू हळू हळू. ऐक 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 ऐक, मी तुला खोलीत बसायला सांगितलं होतं की नाही? हा, पण मला भूक लागली आहे ना. मी काय करू? मग मी तुझ्यासाठी नूडल्स केले आहेत. थांब, तुला बघितलं नाही ना कोणी? ऐक तू, ऐक 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 बघ, आपण खाऊया. आपण खाऊया. गरम आहे. चल, आता आपण या नूडल्स बनवल्यात नाही, आपण आपल्या रूम मध्ये जाऊया आणि छान जेवण करूया. हळू 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 हळू. काय करते? चटका तुला लागला, मला लागला पाहिजे. नेहमी चटका तुला. आल्यावर हे डायलॉग मध्ये संपत नाही. चला चल चल, हळू हळू हळू. ऐक ना, काय नूडल्स केले माझ्यासाठी. तुझ्यासाठी केले नूडल्स? चल. तुला माहितीये का, मी पण तुझ्यासाठी केले होते नूडल्स. माहितीये मला. मग आपण दोघं सेम. शांत, हळू हळू तर हळू. हळू. इथे बस. इथे बसते. शांतपणे किंवा बस. बसते. आपलं काय ठरलंय? काय ठरलं? शांतपणे बसायचं, नूडल्स खायच्या. ओके, मी पाणी घेऊन आलो तुझ्यासाठी. हा, आलोच. पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. आणि मग ती धडपड. शांत बस. हे घे.
शिवा 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 कुठे गेली आता? शिवा शिवा तू शिवा ऐक ना ऐक तू तुझी अवस्था बघितलीस का? तू बाहेर काय करतेस इथे? काय कंडिशन? मला आता बरं वाटतंय, मी ओके एकदम. ओके हे तुला कोणी बघितलं ना तर त्यांची कंडिशन ठीक नाही राहणार. चल पटकन. अरे कोण नाही बघत रे, तू थांब इथे 2 मिनिट. शिवा चल ना. अरे एवढं काय करतोय रे? लग्नाआधी तर केवढा वेळ थांबायचा आणि आता नाही थांबू शकत का? थोडा वेळ नाही काढू शकत का माझ्यासाठी? चल ना आत प्लीज. कोणी आलं ना तर वाटला गेला प्लीज. अरे कोणी नाही बघणार, इथे किती छान वाटतंय. मला तर असं जोरात ओरडावं असं वाटतंय, एकदम जोरात. नको अजिबात नको. मी बसतो. हे काय बसलो. बोल आता. तुला एक सांगू? सांग. तुला नाचता नाही येत. माहिती आहे मला. तू सर्टिफिकेट देऊ नकोस मला, त्याची काही गरज नाही. हा पण नूडल्स भारी करतो हा तू. अरे हा मला खूप आवडले, एकदम कडक बनवलेत. परत बनवशील? परत आता ना मी एवढी रेस्ट घेऊन बाहेर गेलो, तिथे ताई भेटली मला. ती म्हणली एवढ्या रात्री काय करतोस, नूडल्स बिडल्स काय खातोस, परत जाऊ बाहेर. भंकस केली रे. कशी टरकली. टरकली वगैरे नाही माझी. ती तिथे धडपडली. काय काय नाही का? झालं असेल खाऊन तर जायचं आत. चल. नाही बस रे. काय अशी तुला आठवतं, तू असाच एकदा माझा हात हातात घेतला होतास आणि मला म्हणाला होतास की मला हात बघता येतो. तेव्हा भंकच वाटली होती मला, पण तुला जमतं रे सगळं. तेव्हा तू मला काय बोलला होता? काय? की तुझा होणारा नवरा तुला राणीसारखा ठेवेल, तू एकदम सुखी राहशील. शिवा तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? चल आत. अरे काय बोलते म्हणजे? तू जे जे सांगितलं ते सगळं खरं झालंय. मी तेवढीच खुश आहे आयुष्यात. मी तुला राणीसारखं कुठे ठेवतो? राणीसारखं ठेवणं म्हणजे काय? हवं ते देणं, सुखात ठेवणं. मी आहे की सुखात. मला इतकी छान माणसं मिळाली, पप्पांसारखे सासरे मिळाले, संपदासारखी बहीण मिळाली. आणि तुला मी आवडते ना, मला माहिती आहे. हाय शिवा तू काही बोलतेस, तुला चढली. ऐक ना चल आपण आत जाऊ. मला तू नाही आवडत आहे खरंच. झूठ बोला ये लड़का, अभी झूठ बोला. मी नाही बोलत आहे खोटं. मग नूडल्स का केले? भीती वाटली मला तुझी, कारण तू तमाशा केला असतास बाहेर जाऊन, मला जावं लागलं तुझ्यासाठी म्हणून केले. तू कितीही काही बोललास ना तरी मला माहिती आहे तुला मी आवडते. तू केवढं काय काय केलंयस माझ्यासाठी. जेव्हा बोलीन तेव्हा तू इथे निघून आलायस, पोस्टर लावले, त्या आजोबांना मदत केलीस, आजीचा नातू झालास छान, माझी गाडी मला परत आणून दिलीस, सगळ्यात आधी साडी तू मला दिलीस आणि म्हणालास की मी त्यात खूप सुंदर दिसेन. मला पहिल्यांदा आयुष्यात सुंदर तू म्हणालास. आणि आपला माणूस आयुष्यात आपल्याला सुंदर म्हणत नाही ना, तोपर्यंत सुंदर हा शब्द फिका वाटतो. आणि जेव्हा आपला माणूस आपल्याला सुंदर म्हणतो ना, तेव्हा आपल्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. या शिवाला मी तुझ्या नजरेतनं पहिल्यांदा पाहिलं. आशू, जगनं मला खूप काय बोलायचं, पण तेव्हा तू मला समजून घेतलं. एक मित्र म्हणून आहे तसं मला एक्सेप्ट केलं.
अशा प्रत्येक हाकेला तू धावून आला. हे सगळं मित्र म्हणून केलंस, पण नवरा म्हणून का दूर होतोयस माझ्यापासून? हे बघ, एका सेकंदाने ना आपलं आयुष्य बदललंय, पण आपण माणसं तीच आहोत ना. मग या नात्यात आपल्याला स्वीकारायला काय प्रॉब्लेम काय आहे? ऐक ना, आपण मित्र राहूया ना. तू एकदा विचार कर, कारण तुला माहितीये का, तू खुश झाला ना, सीताई खुश होईल, भाऊ खुश होतील, लक्ष्मण काका, उर्मिला काकू, सगळे खुश होतील. काय ना शिवा, मी सगळ्यांना खुश करण्यासाठी हे लग्न केलं, पण ती चूक मला परत नाही करायची. मला तू तशी आवडत नाहीस. का नाही आवडत? नाही आवडत. मी पण आहे की मुलगी. बघ ना माझ्याकडे, मी नाही आहे का मुलगी? आणि काय असतं मुलींमध्ये, जशी ती लाजते तशी आजकाल मी पण लाजते की. जशा इतर मुली साड्या वेगवेगळे ड्रेस घालतात, तशी मी पण साड्या नेसते की. मी तर आजकाल मुलींसारखी पण चालते. दाखव चालू. हे बघ. तू बस प्लीज. अशा तुम्हाला बोलला होता की मी जशी आहे ना, ती बाकी मुलींपेक्षा खूप वेगळी आहे. आणि अशू, मला सांग, माझ्या इतकं तुझ्यावर कोणी प्रेम करेल का? तुझ्यासाठी एवढे सगळे बदल करून नवीन आयुष्य आपलंसं करण्याची तयारी दुसऱ्या कुठल्या मुलीची असेल का? ऐक ना, तू फक्त आपलं लग्न झालं ही गोष्ट बाजूला ठेवून विचार कर ना एकदा. बाकी काय चुकीचं आहे? मी तुला ओळखते, तू मला ओळखतो. आपण इतके चांगले दिवस एकमेकांसोबत घालवले आहेत. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू असतोस माझ्या बरोबर खुश, आणि तू माझ्या प्रेमातही पडू शकतोस. हे बघ, सगळं नीट होईल आपल्यात. मी करीन ना सगळं नीट, खरं सांगते. माझ्यावर एकदा विश्वास ठेव, मी सगळं नीट करीन. अशू, ऐक ना, ही दिवाळी काय, मला तुझ्या बरोबर अख्खं आयुष्य काढायचं. हो, पण आय लव्ह यू आशू. I love you, Ashu. प्रॉमिस यू शिवा, यानंतर आयुष्यात कधीही मी दारू पिणार नाही, कधीच नाही. हा, वंदनाताई बोला, कशा आहात? नमस्कार भाऊ. आम्ही आनंदातच ना. हे म्हणजे आता शिवानी तुमच्या घरी दिली म्हटल्यावर आम्ही आनंदातच असणार ना. वंदनाताई, खरं सांगायचं तर ना, शिवाच्या रूपानं आमच्या घरात आनंद झालाय. बोला, सहजच केलात ना फोन? नाही भाऊ, आमचं जरा एक काम होतं तुमच्याकडे. बोला ना. म्हणजे आता श्रावण महिना सुरू झालाय ना, तर आम्हाला असं वाटत होतं की शिवानीची मंगळागौर केली असती तर. नाही म्हणजे सीताई, उर्मिलाताई, कीर्तीताई वगैरे हे पण सगळे आले असते तर जरा बरं झालं असतं. अहो, का नाही होणार? हा, आणि शिवाची पहिलीच मंगळागौर आहे ना, सगळ्यांना आवडेल. आणि मी सोबत आशूला सुद्धा पाठवतो, तो आज घरीच आहे. अरे वा, हे तर उत्तम. नाही म्हणजे त्यांना पण बघता येईल ना सगळा कार्यक्रम. हो, नक्कीच. आणखीन काय करू शकतो? नाही, आमची तयारी सुरूच आहे. तुम्ही फक्त सगळ्यांना पाठवा आणि जमल्यास तुम्ही पण या. हा, बरं, ठेव फोन. ठेवा. अच्छा, काय झालं, काय म्हणले? हो, भाऊंनी लगेच होकार दिला. आणि फक्त शिवानीने बाकीच्यांना पण पाठवतात आणि जावई बापूंना सुद्धा पाठवतात. वा, लय भारी. म्हणजे शिवाची मंगळागौर एकदम जोशात होणार तर. आई, पण तयारीचं काय करायचं? अगं वंदे, त्यात काय एवढं? अगं वस्तीतल्या बायकासनी सांग म्हणजे झालं की.
अहो ते सगळं ठीक आहे, पण पैशांचं मी शिवानीशी बोलून बघू का? ए, माया शिवाकडं 1 रुपया बी मागायचा नाही. अगं दिल्या घरची पोर आहे आता ती. अहो पण आई अरे का? ए मेल्यानो आत या की. ए, बाहेर येऊन नारळ ववाळून टाकू. आत या. पोरं आहेत. पोरांनो अगदी वेळेत आलात. पण काही काम होतं का? काकू वर्गणी आत्ता कसली? गणपतीला वेळ आहे ना अजून. तर काय नाही कसले? ते शिवाचे गॅरेज वरचे पैसे. वंदे बघितलंस काय पोरं किती गुणाची आहेत ती. शिवा लगीन होऊन गेली खरी, पण तरी बी तिचा अजून या घरावर जीव हाय. सगळं सांभाळून घेते बघ पोर. पण काकू आता तुम्ही बोललात की वेळेत आला, नेमकी कशाची वेळ झाली? अरे तुमची शिवा येणार आहे परत. काय आता हा परत ह्यावेळी आगाऊपणा नको. नाही म्हणजे शिवानी एकटी नाही येणार आहे, तिच्या बरोबर तिच्या सासूबाई येणार आहेत, सासरची मंडळी येणार आहेत. हे असं बरं दिसत नाही ना. सीता, अगं ते लोक इतक्या लाडानं प्रेमानं बोलवत आहेत, मग जायला काय हरकत आहे? माझी इच्छा नाहीये पण. आशू तू जा शिवा बरोबर. काय? अहो मी भाऊ प्लीज, ते तिकडे मंगळागौर आहे, बायकांच्या कार्यक्रमात मी काय करू जाऊन? अरे असं काय करतोस? शिवाला सोबत होईल, शिवाय वंदनाताई बाईआजींना बरं वाटेल. पण त्याची इच्छा नसेल तर? अगं सीता, असं काय करतेस तू? आशू आज तसाही घरीच आहे ना. हं? तो जर तिकडे गेला तर त्या लोकांना बरं वाटेल. अशानं नातेसंबंध सुधारतात. माझी पहिली मंगळागौर आहे, तुम्ही आलात तर मला खरंच खूप आवडेल. बघ, आवडलं मलाही असतं, पण आता माझी कसलीच इच्छा नाही. आई मला असं वाटतंय भाऊ आशूला तिथे पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि असं झालं तर शिवाला हवं तसं होईल ना. आणि आशू जर तिकडे गेलं तर आपल्या मनासारखं काहीच होणार नाही. असं काही होणार नाहीये. अगं पण ती लोक सारखं सारखं त्याला तिकडे बोलवून घेत आहेत, त्यांच्यासारखं करून घेतलं तर. आणि आपल्याला आपल्या आशूचा स्वभाव माहिती, ती लोक त्याचा फायदाच घेतील. मला असं वाटतंय आपण दोघी त्यांच्यासोबत जाऊया. म्हणजे आपण गेलो ना तर त्यांना काही करता येणार नाही. तू प्लीज लक्षात घे. ठीक आहे, मंगळागौरीचा कार्यक्रम आहे, आम्ही जातो. अरे वा छान. तर मग चांगला निर्णय घेतलास सीता तू. उत्तम. भाऊ मी पण जाणार आहे आईसोबत. तू खरंच तुम्ही येणार? मी खरंच यावंसं वाटतंय ना तुला? हो, मला खूप आवडेल. आपण ना एकत्र फुगड्या घालू. फुगड्या येतात तुला? नाही, फर्स्ट टाइम घालणार, पण आवडेल ना, मला मजा येईल आपल्याला. हो ना, मग तू एकटीच घाल. ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. जे करायचंय ते तिकडे जाऊन करा. हा ठीक आहे आशू. मग आता तुला काही अडचण आहे तिकडे जाण्यासाठी? हा, तुझ्या आई सोबत तुलाही जावंच लागेल आता. हा, हो जाणार ना आता. आई येणार आहे म्हटल्यावर मला जायलाच लागणार. वा चला. ठीक आहे कीर्ती, जा उर्मिला आणि संपदाला पण सांग तयार व्हायला हवं. हो मी लगेच सांगते. ए वंदे, अगं झाली का नाही तयारी? आणि शिवा कुठपातूर आली विचार की जरा फोन करून. अहो केला होता फोन मगाशीच, येत असतील एवढ्यात. म्हणजे झाली का तयारी? चालू आहे.
काय आजी आज घर एकदम मोठं दिसतंय. मग पोरांनी समजा सामान बाजूला करून ठेवलंय म्हणताना मोठं दिसतंय घर. अगं आली ती गं, माझं लेकरू. घर मोठं वाटतंय. एवढं सामान बाहेर काढलं तरी माझा जीव गुदमरतोच आहे इथे. कीर्ती, कीर्तीताई तुम्हाला गरम होतंय का? अख्खी वस्ती एकाच घरात येऊन थांबल्यानंतर गरम तर होणारच ना. तुम्ही बसा ना, मी आलेच. आई कधी उरकणार आहे सगळं? अगं आधी सुरू तर होऊ दे. कीर्तीताई हे घ्या ना, तुम्हाला थंड वाटेल. ते आईस पॅक का काय म्हणतात. द्या आता आधी हा बोगासी. कीर्ती, का आपण इथे कशासाठी आलोय तेवढं तरी लक्षात ठेव. सीताई, तुमची तब्येत बरी आहे ना आता? हो, मी उत्तम. माझ्या तब्येतीला काय झालंय? काय म्हणाले? काय झालं? अहो भाऊंना काहीतरी काम आलं आणि सीताईंना बरं नाहीये. आणि खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा. मी बरी आहे की, मला कुठं काय झालंय? आता नातवाचं तोंड बघितलं का नाही का मग आपलं जायला मोकळं. आपण उभं काय राहिलोय? बसा की. या की, बस. दे आई. अरे रॉकी, बापरे सगळं. तू जरा आलास मध्ये दिलं तर काय होणार आहे का? चल ये. बसा ना. हा, दे. टीचर, अहो तुमच्या स्टुडंटला आय बोला की. काय बोलतो जरा हळू बोला यार. हा म्हणजे आता हळू बोला. हा हळू बोला. बघितलं का सीताई? अहो साधी कधी कपाळाला टिकली बी लावली नाही आणि आता बघा कशी देवाची अगदी पूजा व्यवस्थित करते. तुमच्या हाताखाली शिकली हो समद. आजी आम्ही बाहेर थांबतो. काय लागलं तर हात मार. चालतंय जा. अरे त्या गोल मटोला तर आशू तुम्ही बसा की. बायको पूजा करते ती बघायची असते. हो हो, हा बसा. मी बसतो रे. जा. आई मी आले. अगं शिवा पूजा करता आले, आले. काय काय पाहिजे? तुझं काय काम आहे इथे? अगं काका आहे मी तुझा. काय एवढाही हक्क नाही माझा? हे बघ काका, हा ना बायकांचा कार्यक्रम आहे. इथे तुझं काही काम नाही. मला इथे गोंधळ नकोय. अच्छा, बायकांचा कार्यक्रम. मग तुझ्या या बायकांच्या कार्यक्रमामध्ये आशुतोष राव काय करते? का म्हणजे तुला फुगड्या घालायला मदत करायला आलाय का तू पडताना तुला सावरायला आले? हा तो ना माझा नवरा आहे आणि माझी पहिली मंगळागौर आहे. तुझं इथे काही काम नाही. निघ तू. ठीक आहे, माझं काहीच काम नाही. पण तुमच्या बायकांच्या कार्यक्रमामध्ये माझ्या बायकोला तरी येऊ देशील की नाही? का सख्या काकूलाही बाहेर ठेवणार आहेस? काय झालं शिवानी? बघ आता बहिणी, अगं मी हिला पूजेला घेऊन आलोय आणि आपली शिवायला आतच जाऊ देत नाही. हे बघ शिवानी,
घरात पाहुणे आहेत, आत्ता काही गोंधळ नको. बहिणी तुम्ही या ना आत. आणि भाऊजी तसं तुमचं आत काही काम नाहीये ना? नाही, माझं काहीच काम नाहीये. आता जे काय आहे ते हिच आहे. म्हणजे अगं म्हणजे फुगड्या घालायच्या आहेत, खेळ खेळायचे आहे, गोंधळ घालायचा आहे. घालशील ना नीट? हो निघ मग. सासूबाई पण आल्यात ग तुझ्या. म्हटलं नंतर भेट. नमस्कार. नमस्कार. सॉरी या, मला नाही यायला जरा उशीरच झाला. आई दे ग मला सोन्याची कळशी, आई दे ग मला सोन्याची कळशी. मी जाते ना ग डोंगरी पाण्याला, मी जाते ना ग डोंगरी पाण्याला. तिथे सांडलेत ग पायाचे पैंजण, तिथे सांडलेत ग पायाचे पैंजण. ते मिळाले ते ग आशितोष भावाला, ते मिळाले आशितोष भावाला. हो देत नाही ग कीर्ती या बहिणीला, हो देत नाही ग कीर्ती या बहिणीला. त्याने ठेवलेत ग शिवाया राणीला, त्याने ठेवलेत ग शिवाया राणीला. आई जाते ना ग डोंगरी पाण्याला, आई जाते ना ग डोंगरी पाण्याला. आई जाते ना ग डोंगरी पाण्याला, आई जाते ना ग डोंगरी पाण्याला. आगोटा आगोटा घालीन म्हणते लिंगोटा, मथुरेच्या बाजारात जाईन म्हणते लाल साडी घेईन म्हण. आगोटा पागोटा बाजारात जाईन म्हणते कापडी पिशव्या घेईन म्हण. आगोटा पागोटा बागेमध्ये जाईन म्हणते उंच झोके घेईन म्हणते. आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा बागेमध्ये जाईन म्हणते उंच झोके घेईन म्हणते. आगोटा पागोटा बाजारात जाईन म्हणते कापडी पिशव्या घेईन म्हणते. आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा. बाईचा कोंबडा आला माझ्या दारी, आली न ग चारा ताजी न ग पाणी. चारा खातो मोत्याचा बाई मोत्याचा ग, साध घाली तो सोन्याची बाई सोन्याची ग. तुम्ही घाला ए उठा उठा यांना करू दे. हा. बाईचा कोंबडा आला माझ्या दारी, आली न ग चारा ताजी न ग पाणी. चारा खातो मोत्याचा बाई मोत्याचा ग. बाईचा वा. शिवा आता तुला असं बसून चालणार नाही, आता उखाणा घे बघू. चालेल. ए उखाणा उखाणा उखाणा. बर. आता काय उखाणा घेणारे? शंकराच्या पिंडीवर बेल वाईल, नाहीतर हंड्यावर हंडे ठेवेल 7. हंड्यावर हंडे ठेवले 7. बघितलंस, मी म्हणाले होते ना तुला. झालं संपलं, एवढंच येतं हिला, बाकी काही येत नाही. हंड्यावर हंडे ठेवले 7. पाण्याला जाताना शिजत घातला भात, पाणी शेंता शेंता तोल गेला. अहो काय सांगू तुम्हाला, आहोंनी हात दिला. माहेरच्या आठवणीने डोळे डबडबले,
खरं सांगते तुम्हाला, अहोंनी डोळे पुसले. सुंदर कर्तृत्ववान धनीचा वाटतो मला अभिमान. अहोंचं नाव घेते तुमचा ठेवून मान. आशुतोष रावांनी दिलं मला सौभाग्याचं दान. मस्त एकदम भारी झाले. आता मला एनर्जी आली. आता मी किती नाचू शकते मला सांगा, काय काय करायचं नेक्स्ट? आता तुला एनर्जी आली ना, चला आता बस फुगडी घाला. तू घाला तर पहिली. मी नाही, तुम्ही कंटिन्यू करा, मी बघते. बस फुगडी पाय लंगडी, पायाची माती तळून घे. जळता जळता काटा गेला, भावोजी काटा गा. भावोजी आले रंगाला, घरात झाला धिंगाणा. भावोजी आले रंगाला, घरात झाला धिंगाणा. भावोजी आले रंगाला, घरात झाला धिंगाणा. या अहो चला ना. अहो या या. खूप मजा आली. मी आलेच जरा. आता आपण सूप खेळूयात ग. तुम्ही बसा ना, या. आपली तशी ओळख नाहीये, पण मी तुम्हाला ओळखते. तुम्ही आमच्या शिवाच्या सासूबाई ना. आपण मी काकू, शिवाची सख्खी काकू. बरं, लांबची वगैरे नाही. या ते आपली लग्नात भेट झाली नाही ना. लग्नात नव्हतात का तुम्ही? घ्या, आता मी जर का लग्नात असते तर आपली भेट झाली असती की नाही. पण मी ना खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. अरे बापरे, काय ऐकलंय? हो, घाबरू नका. जे ऐकलंय ते अगदी योग्यच ऐकलंय. तुमचा स्वभाव अगदी शांत. आणि हे बघा, माया तर तुमच्या चेहऱ्यावर नुसती झळकतीये. पण हो, आमची शिवा पण काही कमी नशीबवान नाही. हा, तिला तुमच्यासारखी प्रेमळ सासू मिळाली हो. हा, तर तशी आमची शिवा पण चांगली आहे. हा, तर तिचं ते वागणं, बोलणं, राहणं ते सोडलं ना तर बाकी सगळं ठीक आहे. राहणं वागणं महत्वाचं वाटत नाही का तुम्हाला? असं कसं? ते पण महत्वाचं आहेच हो. पण स्वभाव म्हणतात ना, माणसाच्या स्वभावाला ना काही औषधच नसतं. पण त्याचं कोण काय करणार ना. आता
तुम्ही म्हणत असाल की ही बाई काय आपल्याच पुतणीबद्दल बोलतीये. पण कसं आहे ना, तुमचा स्वभाव मला मनापासून आवडला. आणि ना आपल्यात ना असं काहीतरी आहे ज्यामुळे मला तुमच्याशी खूप बोलावंसं वाटतं. तुम्हाला चालेल ना? तुम्हाला सांगते, आमची शिवा कुणाचं म्हणून ऐकत नाही. बरं, तुम्हाला काय वाटतं, मी काही तिला बोलत नसेल का? अहो बोलते ना, खूप बोलते तिच्या वागण्याबद्दल. पण ऐकेल ती शिवा कसली? याच स्वभावामुळे ना आम्हाला भोगावं लागतंय ते वेगळंच. भोगावं लागतंय काय? म्हणजे या घरातच बघा ना, आता कायद्याने हे घर शिवाच्या काकांचं, म्हणजे आमच्या यांच्या नावावर असायला हवं. अहो पण ह्या शिवाने गुंडगिरी करून आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढलं. मला सांगा ताई, असं कोण करतो आपल्या सख्या काकाबरोबर? कोण करतं? बरं, 1-2 वेळा तिच्याकडे शांतपणे विषय काढला. हो पण त्या शिवानी धमकी दिली ना आम्हाला मारायची. तिची ती गॅग, बापरे, अतिरेकी. हो, अतिरेकी पाळलेत तिने. तरी पण मी तिला म्हणाले, शिवा अगं घरचा विषय असा 4 चौघात नाही काढायचा. अहो तर चक्क दारात उभं राहून स्वतःच्या काकाला, माझ्या नवऱ्याला नको नको तसं बोलली. हो, आणि ती बाई आजी एक शब्द बोलली नाही शिवाला. कसं बोलणार ना ती तरी? शिवा ऐकते का कोणाचं? पण मला काय म्हणायचंय, अहो जी शिवा आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढू शकते, उद्या असं नको व्हायला की ती शिवा तुम्हाला तुमच्या घरातून. जाऊ दे बाई, मी माझे शब्द मागे घेते. असं काही नाही झालं ना म्हणजे मिळालं. खरं सांगू का, आता देवाकडे ना फक्त एकच इच्छा आहे. हो, आम्हाला न्याय मिळायला हवा. म्हणजे हे घर तुमचं आहे का? काय झालं आई?